मला एक कळत नाही शोभा, तू आज सकाळी लवकर का उठलीस? आरामात झोपायचं ना. लाज वाटते का रे तुला बोलायला? का झोपू देशील तर ना. नुसती खटकाट 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 चालू नुसती आपली. थोडं अर्जंट आहे म्हणून करतो. ते लताला फक्त शिलाई मारून दे. कर लताचं काम कर, माधुरीचं काम कर, अंजलीचं काम कर, सगळ्या चाळीची कामं कर. मी ना सांगते तुला, नाही तुला आणि तुझ्या या मशीनला घराबाहेर काढलं ना तर नाव सांगणार नाही शोभा मात्र. शोभा अगं हो समीर भाऊजी, काय सकाळ सकाळ काय? बहिणी आधी पेढे घ्या, तोंड गोड करा. वा, परत लग्न ठरलं वाटतं. वा नाही हो मोन्या, तू पण पेढा घे. हो, काय झालं काय सांग ना. पण अरे गावाकडे माझी जमीन होती ना, ती बरेच दिवसापासून विकायचा प्रयत्न करत होतो. ती काल विकली गेली, त्याचा हा पेढा. वा. हो पण गावाला कधी गेला? जमीन कधी विकून आला? हो, जमीन विकायला गावाला कशाला जायला पाहिजे? माझ्या मोबाईल मध्ये जमिनीचे फोटो होते, ते नेटवर अपलोड केले, समोरच्या माणसाला आवडले, झालं, फोनवर बोलणं झालं, सौदा पक्का झाला. अरे म्हणजे असं विकता येतं? हो, काय पण विकता येतं. काय पण? हो, घरातल्या जुन्या वस्तू, नको असलेल्या वस्तू, त्याचे फोटो काढायचे, नेटवर अपलोड करायचे की झालं. हो समीर भाऊजी, मला शिकवाल का? हो वहिनी, तुम्हाला ज्या वस्तू विकायच्यात ना त्यांचे फोटो काढून ठेवा. तोपर्यंत मी पटकन अंजली आणि राहुलला पेढे देऊन येतो आणि मग शिकवतो तुम्हाला. चालेल चालेल. चल मोन, आता वस्तूंचं शोभा 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 नाही, मशीन नाही. शोभा शोभा अरे काय? अरे शोभा वहिनीला मी आज सकाळीच सांगितलं, त्यांनी तो कव्हरच केला बाबा. अरे पण याला विकत कोण घेणार आहे? हो ना. अरे कोणी मूर्खच असेल तो याला घेईल. तो मोने आला. विचारतो काय रे, काय झालं? काय झालं नाहीये, पण आता नक्कीच काहीतरी होणार आहे. हा मोन्या, आज तुझ्या बायकोने खऱ्या अर्थाने तुझी किंमत केली आहे. म्हणजे म्हणजे दाखव. हे बघ, शोभा वहिनीने तुला चक्क विकायला काढलंय नेटवर. अरे ते चुकून झालं असणार. ती ना सकाळी घरातल्या जुन्या वस्तूंचे फोटो काढत होती. अरे त्या जुन्या वस्तूंबरोबरच तुला विकणार आहे. आता तू पण जुना झालायस ना. हे बघ मोन्या, आता तुझी खरी किंमत कळणार आहे, नाहीतरी इथे तुझी किंमत शून्यच आहे. अरे वस्तूला जेवढा उपयोग असतो ना तेवढा तरी याचा उपयोग आहे का? अरे मग असं करतील ना, त्या वस्तूंबरोबर फ्री म्हणून याला पाठवून देतील. हे बरोबर. काय खरं नाही बाबा तुझं. सगळ्या गोष्टींचे फोटो टाकले, अजून काय टाकू? मोन्याची स्कूटर नको, भंगार, त्याचं काय येणार आहे? तर याची काय किंमत मिळते बघूया. मोन्या, आलास तू? आपल्या जुन्या वस्तू आहेत ना, ते विकल्या ना मी, त्याची किंमत बघ, 1,00,000 रुपये आहे ना. विश्वास बसत नाही ना? नाही, काय माहितीये का शोभा, जरा गोंधळ झालाय. त्या वस्तूंबरोबर तू मलाही विकायचा फोटो टाकलायस, म्हणजे लोकांना असं वाटतंय तू मलाही विकणार आहेस म्हणून ते. काही बोलतो मोन्या. आपण 1,00,000 रुपये मिळाले ना तर आपण काय करूया, हा ना, हा भंगार टीव्ही हा बदलून टाकूया. आणि मग त्याच्याऐवजी ना तो LED घेऊया, LED. आणि हे कपाट आहे ना, हे ते काढून टाकू. आणि आता हल्ली काय ते नवीन आलं ना, वॉर्डरोब है ना, ते घेऊया. आणि ही गादी आहे ना, ती आपण बदलून टाकूया. मला खूप खुपते रे, पाठ दुखते माझी. छान छान अशी कापसाची मऊ मऊ घेऊया. आणि AC लावूया घरामध्ये. आणि ती मांडणी बिंडणी सगळं काढून टाकूया, जुनं सगळं आहे ना, नवीन घेऊया, नवीन नवीन. आणि रंग देऊया मस्त, असं घर ना चकाचक करूया, है ना. करूया. अरे मी एवढं बोलते, तू काहीतरी बोल ना.
तुझा विश्वास बसत नाही ना? हा कसा बसणार? 1,00,000 रुपये असे एकदम आपण पाहिलेच नाहीत ना. हा सगळं करूया चालेल. करूया मी काय काय 1,00,000चे 2,00,000 रुपये झाले. अरे विश्वास नाही बसत आहे मोन्या. 3,00,000 नाही, शोभा, झाले. अरे वस्तूंची किंमत वाढते. ती वस्तू- मी हे सगळे ना आईला दाखवून आले. ती वस्तू 3,00,000, 3,500, ऐक शोभा 4,500, ते 5,000. हे मालक अरे आलात तुम्ही. तुम्हाला आनंद नाही झाला? अहो आनंद कसा होईल? शोभाने मला विकायला हा काढलाय. मला सगळं ठाव आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो मला कळत नाही मी काय करू आता. कशाला काय करायचंय तुम्हाला? जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. अहो, काय काय चांगल्यासाठी होतं? आता सगळ्यांना ना तुमची खरी किंमत कळेल. अहो, काय बोलतात की शोभाने मला विकायला काढलाय? कुठली किंमत काय? आता उद्या बघा, उद्या खरी मजा येणार आहे. बघा तुम्ही. शोभा शोभा मी निघतो. हा कुठे निघतोय? उशीर झालाय. ऑफिसला जातो, कामावर अरे जातो. साडीला इस्त्री कर ना. ज्याने आपली वस्तू विकत घेतात ना ते सगळे जण येणार आहेत. कामावर जायला उशीर होईल शोभा. नाही नाही, पहिली साडी. मोन्या काय झालं? काय झालं? खाली चल खाली चल खाली चलाव. का अहो खाली खूप बायका आल्या आहेत. आल्या का? बरं झालं. चल पटकन आता वस्तू बाहेर काढूया, त्यांना देता येतील आपल्याला. अहो, है आणि ना? असं काय करतायत? वस्तू घ्यायला नाही आल्यात त्या. या मोहनला विकत घ्यायला आल्यात. काय काय? हो चला चला बघा. यांना काय म्हणजे? हो हो चल चल चल. ए ते बघ मोहन म्हात्रे. ए मोन्या नशीब काढलंस. चल चल खाली चल चल. मी नाही येणार खाली बाबा. अहो तुम्ही कशाला घाबरताय? मी आहे ना. नाही मी पण मी बघूया येणार. तरी काय प्रकार आहे. पण हा? बघणं केवढ्या बायका तुला विकत घ्यायला आल्यात. हो समीर भाऊजी काहीतरी काय बोलताय? शोभा मी नाही येणार खाली. पण तुम्ही घाबरताय कशाला? नाही. चला ना खाली जाऊन बघूया काय प्रकार आहे हा? नाही मी नाही येणार शोभा. तू आता खाली येते का फेकू इथूनच? फेकतेस या घाबरू नका, मी आहे ना. या हॅलो, हाऊ आर यू? मिस्टर मोहन राईट? मी रसिका. वाव, वाटले होते तसेच आहेत अगदी. परक्या स्त्रीकडे नजर वर करून पण बघत नाहीयेत. एनिवे इट्स ओके, आय लाईक दॅट. ए लाईक वाली गप्ती काय? एक्सक्यूज मी, ह्या कोण? तुमची बायको? हो हो मोठ्याने बोल. हो आय डोंट माइंड. असा नवरा जर मिळत असेल ना तर मला चालेल. शोभे अगं काय बोलते हे? मिसेस म्हात्रे, आम्ही तुमच्या नवऱ्याला विकत घ्यायला आलोय. शोभा मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी गडबड नक्की झाली. आता काय करायचं? थांबा जरा, मी बघते. बर. तुम्ही माझ्या नवऱ्याला विकत घेऊ शकत नाही. का? आम्ही असंच नाही, पैसे देऊन घेणार आहोत. हा? तुम्हाला काय माहिती आहे माझ्या नवऱ्याबद्दल? हा? अहो ते प्रामाणिक आहेत, कोणालाही दुखवत नाही आणि महत्वाचं म्हणजे उलट उत्तर देत नाहीत. घरातली सगळी कामं करतात, खरं बोलतात आणि त्यांच्यात ऍटिट्यूड सुद्धा नाहीये. आई यांना हे सगळं कसं माहित? अगं आपलंच नाणं खोटं आहे ना. मग अहो कायपणविका.com या साईटवर तुम्हीच तर फोटो अपलोड केले होते ना.
आणि सगळी स्पेसिफिकेशन पण दिली होती. बघूनच कळतंय ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. मी तयार आहे यांना विकत घ्यायला. अरे पण का विकत घेताय माझा नवरा तुम्ही? बिकॉज ऑफ माय हब्बी. तो अगदी आळशी आहे आणि त्यांनीच मला सांगितलंय की कुणीतरी प्रामाणिक माणूस शोधून आण कामं करायला. आणि आजकाल अशी प्रामाणिक माणसं मिळतायत कुठे? हो ना. काय? हो बरोबर आहे. आणि मला ना तुमची ऑफर खूप आवडली. एकदा का यांना विकत घेतलं ना की महिन्याचा पगार द्यायचं टेन्शनच नाही. तोंड सांभाळून बोला. नवरा आहे माझा, घरगडी नाही आहे. कोण बोलतोय बघा. पण माझं असं नाही हा. मला तुमच्यासारखाच नवरा हवा होता. लहानपणापासून स्वप्न होतं माझं. ए हॅलो, तुझं स्वप्नच राहणार आहे. मी याला विकत घेणार आहे. शट अप. मीच घेणार आहे याला विकत. हे स्टॉप फाईट नाही चालणार. मी विकत घेणार आहे. मी सगळ्यांना तमाशा थांबवा तुम्ही. मला माझा नवरा विकायचा नाहीये. तुम्हाला जर विकायचंच नव्हतं तर साईटवर फोटो का अपलोड केला? अहो मी नाही यांचा फोटो अपलोड केला. मी वस्तू टाकल्या होत्या त्यांच्या बरोबर यांचा फोटो गेला असेल. आणि वस्तू काय प्रामाणिक, कष्टाळू आणि खरं बोलणारे असतात का? ते काही नाही. मी ह्यांना विकत घेणारच. तुम्ही वाटेल ते किंमत बोला. हे बघा, मी नाही विकायचं म्हणाले ना. मग साईटवर टाकायचं नाही ना. आम्ही आलोच नसतो. हो. आणि आता जर तुम्ही मागे फिरलात ना तर आम्ही सर्वजण मिळून तुमच्यावर फसवणुकीची केस करू. कळतंय? शोभा, अहो असं का करताय तुम्ही? हो बरोबर बोलतायत त्या. आमचा काय वेळ जात नाही म्हणून आम्ही इथे आलोय का? आता यांना विकत घेऊनच जाऊ, नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू. आई बघ ना. आई आई तुम्ही किंमत बोलाओ. लगेच पेमेंट करते. चेक देऊ की कॅश की ऑनलाईन ट्रान्सफर करू? हे बघा, मला तुमचे पैसे नको आहेत. थांबा वहिनी, एक मिनिट. हे बघा, मी या चाळीचा अध्यक्ष आहे म्हणून मध्ये बोलतो. जी काही गडबड झाली आहे ती आपण बसून शांतपणे सोडवूया ना. लवकर काय ते करा. माझ्याकडे वेळ नाहीये. हो, एक 2 मिनिट द्या. काय रे, आता काय करायचं? या मोहनच्या नशिबात एवढ्या बायका आहेत. अरे मी पण शॉक आहे. एवढ्या बायका मोहनसाठी आल्यात. इतकंच नाही, कोणत्या बी किमतीत विकत घ्यायला तयार आहे. किंमत नाही म्हणता म्हणता किती किंमत आली बघा. समीर भाऊजी, अहो काहीतरी करा आणि हे सगळं थांबवा. पण वहिनी मी काय करू आता? लिलाव. हो चालेल. तर आपल्या चाळीत हा असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. आपल्या चाळीतला अत्यंत साधा माणूस मोहन म्हात्रेचा आज लिलाव होत आहे. तसा मोहन म्हात्रे एकदम लाखात एक माणूस आहे. पण तरी आज आपण जी बोलीला सुरुवात करणार आहोत ती साईटवर लावलेल्या किमतीवरून, म्हणजे 3 लाखापासून. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी 3 लाखाच्या पुढे बोली सुरू करायची आहे. आज तयार तुम्ही? हो. सुरू करूया. हो. 3 लाख. बोला. 4 लाख. वा, 4 लाख. आणखीन कोण? 8 लाख. क्या बात है. बोला. अहो बोला, असा प्रामाणिक माणूस तुम्हाला शोधूनही मिळणार नाही. बोला. 15 लाख. शाबास, ये बात. 15 लाख. 15 लाख मास्टरचे. 15 लाख. बोला. आहे का कोणी पुढे बोलणारा? 15 लाख 1. बोला. 15 लाख 2. 50 लाख. 50 लाख. शाबास. 60 लाख. 75 लाख. 80 लाख. 90 लाख. 95 लाख.
1 करोड. एक करोड. अरे वा, 1 करोड. बोला बोला. अहो, असा प्रामाणिक माणूस तुम्हाला मिळणार नाही. अशी सोन्यासारखी संधी मिळणार नाही. असा सोन्यासारखा माणूस मिळणार नाही. बोला बोला. 1 करोड. 1 करोड 2. 1 करोड 3. मोहन विकला गेला. शुभे 1 करोड. माझं स्वप्न खरं झालंय. माझ्या स्वप्नातला नवरा मला मिळालाय आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मी तुम्हाला चेक देते. हा. हा घ्या चेक. शुभे धर 1 करोड. 1 करोड. चला मोहनजी. थांबा. हात सोड. हात सोड. एक करोड काय 100 करोड दिलेस ना तरी मी माझा नवरा देणार नाही. तो फक्त माझा आहे. मी तुमच्यावर केस करीन ना. जा, काय करायचं ते कर. शोभा पाणी. खाली थोबाड उघडायला काय झालं होतं तुला? अरे मोहनी, आता तरी बोल. काय कळत नव्हतं, सुचतच नव्हतं. काय तू मूर्ख आहेस का? घेऊन गेली असते तुला तर ती. अगं पण मग तुझ्यावर केस झाली असती आणि पोलीस तुला घेऊन गेले असते म्हणून मी गप्प बसलो. मी तुला ना बस बस. काय रे तू मोहन? अरे कळत कसं नाही तुला? अरे खूप साधा आहेस तू. अशाने लोक फसवतील तुला. आता नशीबाज मी होते म्हणून. परत काही झालं असतं तर तू आहेस ना. मी आहेच. सहजासहजी सोडणार नाही तुला. मेले ना तरी भूत बनून येईल. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. कधी सांगत नाही फक्त. आणि मी सुद्धा तुला सोडून कुठे जाणार नाही. परत खरंच. हो ना. हा, त्या सगळ्या बायकांच्या गोंधळात ना घरची कामं सगळी तशीच राहिली आहेत. त्या बायकांनी इतका गोंधळ घातला ना आणि भानू पण आली नाहीये. लादी पुसायची, भांडी घासायची. मी करतो ना आता 2 मिनिटात करून टाकतो सगळं. मला भूक पण लागली. आत्ता खायला करतो. कशाला काळजी करतेस तू? आणि साडी कोण इस्त्री करणार? काय रे तू मोन्या, एक काम तू धड करत नाही. एक सांगितलं तर दुसरं करायला जातो, दुसरं करायला तिसरं करायला जातो. कशी रे अशाने काम होणार? आधी खायला करतो
थांब ना. परमेश्वरा काय करू या माणसाचं करत आता या सगळ्या बायकाला तर काय माझ्यामुळे आलं होतं का हे सगळं तुझ्यामुळे झालंय गोंधळ घालतो